गोपाळ तीर्थापासून मागे आलो की 3 दरवाजाच्या समोरच एक छोटीशी मिनार असलेली वास्तू दिसते. हे दारू कोठार असल्याचे सांगितले जातं. दोन्ही बाजूला असलेल्या खिडक्या आणि वरती मिनार असलेल्या या वास्तूचे एकंदरीत बांधकाम बघून ही वास्तू नक्की दारू कोठार आहे का याबाबत मनात शंका येते. कारण दारू कोठाराला सहसा खिडक्या नसतात. शिवाय 3 दरवाजासारख्या महत्त्वाच्या इमारतीजवळ असे धोकादायक दारू कोठार असावे हे मनाला पटत नाही. तीन दरवाजापासून परत मागे बाजीप्रभूंच्या पुतळ्याजवळ आलो की डावीकडे सरळ एक वाट जाते. ही वाट बालेकिल्ला परिसर आणि अंबारखान्याकडे जाते. अंबारखान्याकडे जाताना सुरुवातीला उजवीकडे आतमध्ये एक छोटी जुनी विहीर लागते. या विहिरीपासून आतमध्ये एक पायवाट जाते. या पायवाटेने पुढे गेले की पुढे 2-3 वास्तू असलेल्या बघायला मिळतात. या वास्तू नेमके कशाच्या आहेत माहीत नाही, परंतु हा परिसर बरोबर अंबारखान्याच्या मागच्या बाजूला आहे. त्यामुळे कदाचित या ठिकाणी शिवकाळात काही वास्तू किंवा वाडे वगैरे असू शकतात. तुम्हाला या जागेबद्दल काही माहीत आहे का? माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा समोर दिसतोय हा पन्हाळ्याचा मुख्य बालेकिल्ला परिसर. बालेकिल्ला म्हणजे गडाचा सर्वात उंच, सुरक्षित आणि महत्त्वाचा भाग. या संपूर्ण परिसराला चारी बाजूंनी तटबंदी आहे आणि संरक्षणाचे कवच अधिक भक्कम करण्यासाठी चारी बाजूंनी 9 फूट रुंद आणि 10 फूट खोल असा खंदक खणलेला आहे. या बालेकिल्ला परिसरात शिवरायांचा वाडा तसेच किल्लेदार, सेनापती, सबनीस यांची घरे होती. त्याचे अवशेष आजही दिसून येतात. या बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश केला की समोर पहिली इमारत लागते. ही धान्य कोठाराची पहिली इमारत म्हणजे गंगाकोटी आहे. या कोटीला पूर्व दिशेला 3 कमानीचा मेघडंबरी असून आतमध्ये बसण्यासाठी जागा आहे. सज्जा व मुख्य दरवाजावर भरपूर नक्षीकाम केलेले आहे. ही गंगाकोटी 35 फूट उंच आहे आणि वरती छताला उजेडासाठी झरोके ठेवण्यात आलेले आहेत. अंदाजे 50 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेल्या या गंगाकोटीला तिन्ही बाजूला दरवाजे आहेत आणि वरती जाण्यासाठी बाहेरच्या बाजूने पायऱ्या आहेत. भोजराजाच्या काळात बांधलेल्या या वास्तूचे एकंदरीत बांधकाम पाहिल्यावर ध्यानात येते की याचा वापर फक्त धान्यसाठा करण्यासाठी मर्यादित नसावा. कारण जसा काळ बदलत जातो, राजवटी बदलत जातात, तसा वास्तूंचा वापरही बदलत जातो. भोजराजानंतर शिवकाळापर्यंतच्या बदलत्या राजवटीत या राजगृहाचे रूपांतर कोणत्या काळात धान्य कोठार म्हणून झाले हे इतिहासालाच माहीत. काहीही असो, परंतु भोज काळापासून ब्रिटिश काळापर्यंत व आजतागायत किल्ला कसा होता याचे यथायोग्य दर्शन पन्हाळ्यावरील या वास्तू पाहून होते. गंगाकोटीच्या बाजूला दुसरे धान्य कोठार आहे. ही यमुना कोटी आहे. ही 152 फूट लांब, 40 फूट रुंद व 18 फूट उंच आहे. या यमुना कोटीला आत जाण्यासाठी तिन्ही बाजूला 3 दरवाजे आहेत आणि एका बाजूला खिडकी आहे. यमुना कोटीच्या बाजूला तिसरे धान्य कोठार आहे. ही सरस्वती कोटी आहे. ही 88 फूट लांब व 35 फूट रुंद आहे.
आणि आत जाण्यासाठी या कोटीला 2 दरवाजे आहेत आणि आतमध्ये पूर्वेला आणि उत्तरेला 2 खिडक्या आहेत. ही सरस्वती कोटी गंगा आणि यमुना कोटीपेक्षा तुलनेने लहान आहे. ₹25,000 खंडी एवढी धान्यसाठा क्षमता असलेली ही धान्य कोठारे पूर्ण भारताच्या इतिहासामध्ये सर्वाधिक क्षमतेचे धान्य कोठारे आहेत. या धान्य कोठारांच्या शेजारीच एक भूमिगत कोठार होते असा उल्लेख आढळतो. त्यामध्ये शस्त्रसाठा व नाणी पाडण्याची टाकसाळ होती असे सांगितले जाते. माझ्या वाचनात होतं तिथं टाकसाळ म्हणून होती, पण ती नेमकी कुठे आहे? आता ती कसं आहे, बंद अवस्थेत आहे. बरं. कळलं? हा. पण तिथं पन्हाळी रुपया पाडला जायचा. तो पन्हाळी रुपया ह्याचा होता, शिस्यापासून बनवलेला होता. तो काय सोन्याचा चांदीचा नव्हता. बरं. शिस धातू. पन्हाळी रुपया हा कसा इब्राहिम आदिलशाहनं पाडलेला होता. ओके. तो काय छत्रपतींनी पाडलेला नव्हता. आणि त्यावेळेस चलन म्हणून त्यांनी ते बाहेर काढलेलं वापरलेलं होतं. मग ते टाकसाळ जी होती ती नक्की कुठे होती माहित आहे का? अंबरखानाच्या गंगा, सिंधू आणि सरस्वतीच्या बाजूला, खालच्या बाजूला आहे. ते आपण ओपन करू शकत नाही किंवा आपल्याला पुरातत्व खातं परवानगी देऊ शकत नाही, त्यामुळे ते तसंच झाकलं गेलेलं आहे. म्हणजे कशाने झाकलं तिथं सध्या? म्हणजे अशी माती वगैरे आहे का? बंदच आहे. या सरस्वती धान्य कोठारापासून मागे एक पायवाट जाते. या वाटेने चालत चालत गेलो की शेवटी तटबंदी लागते. तिथपर्यंत हा बालेकिल्ल्याचा परिसर आहे. या तटावरून समोर बाजीप्रभूंचा पुतळा दिसतो. या मोकळ्या परिसरात सध्या फक्त एक पाणी पुरवठ्याची इमारत आहे आणि पुढे एक छोटा पाण्याचा हौद आहे. इथून पुढे शिवरायांच्या वाड्याजवळ एक विहीर आहे. तिथपर्यंतच्या या संपूर्ण परिसरात पूर्वी गडावरील महत्त्वाच्या व्यक्तींचे वाडे होते. या वाड्यांचे उद्ध्वस्त झालेले अवशेष या परिसरात दिसून येतात. गंगाकोटीच्या बाजूला जवळच पूर्वेकडे तटाला लागून थोड्या खोलगट जागेत एक दगडी शिळा आहे. ही जगुबाई तेलीन म्हणजेच गंगू तेलीन हिची शिळा आहे. इसवी सन 1670च्या सुमारास पन्हाळ्यावरील या बालेकिल्ल्याच्या तटाचे काम चालू होते. त्यावेळी तटाचे काम चालू असताना एका ठिकाणचा तट बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही सारखा ढासळत होता. त्यावेळी मांत्रिकाला बोलावण्यात आले. त्या मांत्रिकाने सांगितले की या जागेला जिवंत माणसाचा नरबळी द्यावा लागेल तरच तटाचे काम मार्गी लागेल. आसपासच्या गावातून दौंडी पेटवण्यात आली. त्यावेळी हुजरे पेठेत एक गरोदर स्त्री राहत होती. ती नरबळी जाण्यासाठी तयार झाली. तिच्या या त्यागाच्या बदल्यात तिच्या वारसांना कनेरी येथे 4 बिघे जमीन व पन्हाळ्यावर ज्योतिबाच्या देवळाजवळ घर द्यायचे ठरले. एके दिवशी ती बाळंतीण झाली. तिला मुलगा झाला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे तिचा या बुरुजामध्ये जिवंत नरबळी देण्यात आला. यानंतर तटाचे चौफेर बांधकाम करण्यात आले. म्हटलं जातं की त्यांच्या वंशजाकडून या ठिकाणी अजूनही पूजा अर्चा केली जाते. अनेक किल्ल्यांवर अनेक दंतकथा सांगितल्या जातात. परिसरातील रहिवाशांना बोलके केले की आपल्याला त्या समजतात. दंतकथेत खूपसा सत्याचा अंश असतो, मात्र इतिहासकार तो मान्य करीत नाहीत. ही पायवाट शिवरायांच्या वाड्याकडे जाते. वाटेत उजवीकडे रस्त्याला लागूनच एक भव्य आकाराची पडझड झालेली विहीर लागते. शिवकाळात या विहिरीवर 12 मोठा एका वेळी पाणी उपसत असत. या विहिरीच्या बाजूलाच किल्लेदाराचा वाडा होता असा उल्लेख आढळतो.
या विहिरीपासून पुढे एक बंद पडलेली कॉलेजची इमारत लागते आणि बाजूलाच टेकडीवर उद्ध्वस्त इमारतीचे काही अवशेष दिसतात. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्याचे अवशेष आहेत. मित्रांनो, आता आपण उभे आहोत या ठिकाणी अंबरखान्याच्या मागच्या बाजूला आले आहोत. या बाजूला इकडे महादेवाचं मंदिर आहे. या मागच्या बाजूला इथे एक प्राचीन काळातील विहीर आहे आणि आता आपण उभा आहोत या ठिकाणी शिवरायांचा वाडा होता. या वाड्याचे आता सध्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता फक्त पायाचे जे इमारतीचा जो पाया असतो त्याचे फक्त दगड आपल्याला पाहायला मिळतात. बाकी इथं दुसरं काही बांधकाम दिसत नाही. हे सगळं वाड्याचंच अवशेष आहेत. असं कडकडनं तटबंदी दिसते आपल्याला. पाया वगैरे पायाची जी दगड आहेत. शिवरायांच्या वाड्याच्या समोरच श्री शंभू महादेवाचे मंदिर आहे. ज्यावेळी शंभूराजे दिलेर खानाच्या तावडीतून सुटून पन्हाळ्यावरती आले होते त्यावेळी छत्रपती शिवाजीराजे आपल्या पोटच्या पोराला भेटायला पन्हाळ्यावरती आले होते. या पितापुत्रांची ही अखेरची भेट याच पवित्र मंदिरात शंभू महादेवाच्या साक्षीने झाली. या मंदिरातील पिंडीसाठी वापरण्यात आलेल्या शाळीग्राम तापमानामध्ये ज्या प्रकारे बदल होईल त्याप्रमाणे रंग बदलतो. रंग बदलणारी पिंड अशी ही या शंभू महादेवाची ओळख आहे. शंभू महादेवाच्या मंदिराच्या उजव्या बाजूला एक वाट जाते. हे बाले किल्ल्याचे दक्षिण द्वार. इथं महाराजांचा वाडा आहे. हे शंभू देवाचं मंदिर आणि इथून ह्या पायरीची जी वाट आहे ही बाले किल्ल्यावर येणारी मेन वाट, महत्वाची वाट. आता जे तुम्ही म्हटलं म्हणजे ही जी वाट आहे ही वाट ही दक्षिण द्वार. हा, हे दक्षिण वाट आणि जिकडून आता आपण सर्वजण एंट्री करतात ते मेन गेट. ते मेन गेट. हा, आणि हा इकडे शिवरायांचा वाडा आहे. शिवरायांचा वाडा आहे. ओके ओके. महादेव मंदिराच्या बरोबर बाजूला. हा, आणि इथून हे डेरे महालाबद्दल थोडं सांगा. डेरे महालमध्ये राजांना भेटण्यासाठी जे लोक यायचे हा, तिथं त्यांना थांबवून ठेवलं जायचं. हा, राजांची परवानगी मिळाल्यानंतरच मग या दक्षिण द्वारातून त्यांना आत सोडलं जायचं. तिथं त्यांची कशासाठी भेटायला आले काय आहे हा, त्याची चौकशी व्हायची. हा, आणि जर योग्य वाटलं तरच किल्लेदार आत सोडलं जायचं. आणि धान्य कोठारामध्ये जवळजवळ एका कोठारात हा 16 खंडी हा धान्य ठेवलं जात असे. ऍक्च्युली धान्य म्हणजे कसं तिथं कापड होतं, धान्य होतं, सर्व गोष्टी तिथं त्यांनी अवेलेबल करून ठेवलेल्या होत्या. हा, निव्वळ धान्य म्हणजे धान्य नाही, सगळ्याच गोष्टी ज्या सैनिकांना लागणार होत्या, जीवन आवश्यक सर्व गोष्टींचा तिथे साठा केलेला होता. हे बाले किल्ल्याचे दक्षिण द्वार. हा दरवाजा अजूनही सुस्थितीत आहे. दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला देवड्यांमध्ये गणपती आणि मारुतरायाची मूर्ती असलेली पाहायला मिळते. बाले किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आल्यावर एक वाट खाली गेलेली दिसते. ही वाट अंबाबाई मंदिराकडे जाते.
पन्हाळ्यावर पूर्वी शिलाहारांची सत्ता होती. महालक्ष्मी हे शिलाहारांचे दैवत असल्यामुळे भोजराजाने हे मंदिर बांधले. हे मंदिर खूप प्राचीन असून नगरपालिकेने या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. या मंदिराला दगडी सभा मंडप आहे. या मंदिराला लागूनच बाजूला ब्रह्मेश्वर महादेवाचे मंदिर आहे. आतमध्ये महालक्ष्मी देवीची मूर्ती आहे. शिवरायांनी बऱ्याच महिमा सुरू करण्याआधी या देवीचे दर्शन घेतलेले आहे. या मंदिराच्या बाजूलाच डावीकडे सध्या पंडित नेहरू उद्यान आहे. ही बाग शिवकाळाच्या आधीपासूनची असून तिला पूर्वी संध्याबाग असं नाव होतं. या नेहरू उद्यानाच्या पुढे नगर परिषद आहे आणि नगर परिषदेला लागूनच रणमर्दिनी ताराराणींचा राजवाडा आहे. भव्य नसलेला परंतु साध्या दगडी बांधकामातील किरकोळ नक्षीकाम केलेला हा 2 मजली वाडा आजही मजबूत असून वरती जाण्यासाठी दगडी जिने आहेत. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आणि छत्रपती शाहूंकडे सत्ता आल्यानंतर राजकारणावरून ताराबाईंनी 1708 साली हा वाडा बांधला आणि कोल्हापूर राज्याची स्थापना केली. या वाड्याला वरती कौलारू छप्पर असून वाडा चारही बाजूंनी बंदिस्त आहे. या वाड्यातून 1782 पर्यंत कोल्हापूर राज्याचा कारभार पाहिला जात होता. त्यानंतर जनतेच्या सोयीसाठी राजधानी कोल्हापूरला आणल्यानंतर राजवाड्याला एवढे महत्त्व उरले नाही. या वाड्यात सध्या 10वी पर्यंत शाळा आहे. या वाड्याचे 2 भाग आहेत. वाड्याच्या मागच्या बाजूला जाण्यासाठी बाजूने वाट आहे. या मागच्या बाजूमध्ये वसतिगृह चालू होतं, ते सध्या बंद आहे. आज जाताना वाटेत डावीकडे एक हनुमंताचे मंदिर आहे. वाड्याच्या या मागच्या बाजूमध्ये तुळशी वृंदावन, देवघर, पूर्वजांच्या पादुका व दगडी सिंहासन अजूनही जतन करून ठेवलेले आहे. हा इकडे वाडा आहे ताराराणींचा आणि त्याचीच ही मागची बाजू आहे. ताराराणींच्या राजवाड्याच्या बाजूलाच डोंगराचा कोरलेला भाग असून यामध्ये गुहा तयार केलेल्या आहेत. या परिसरात पूर्वी साठमारीचा खेळ चालत असे, त्यामुळे या परिसराला साठमारी या नावाने ओळखतात. साठमारी म्हणजे मदमस्त हत्तीला या मैदानात मोकळे सोडण्यात येत असे आणि त्याला भाल्याने टोचून बेजार करत असत. पिसाळलेला हत्ती त्यांना पकडण्यासाठी धावायचा आणि ही लोक जीव वाचवण्यासाठी जवळच्या गुहेत आणि दरवाजाच्या कडेला ज्या छोट्या वाटा आहेत त्यात बसायचे. बेभान झालेल्या हत्तीला शांत करण्यासाठी या खेळाचा आणि मैदानाचा उपयोग करून हत्तीची रग जिरवली जात असे. सध्या या ठिकाणी शाळेतील मुले खेळत असतात. या साठमारीच्या बाहेरच्या बाजूला 4 तोफा ठेवलेल्या आहेत. या तोफा आज फक्त शोपीस म्हणून पाहायला मिळतात, पण कधी काळी या तोफांनी गडाच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
ताराराणींच्या राजवाड्यासमोर आकर्षक बांधणीचे छोटेखानी मंदिर आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. हे मंदिर कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांनी 1914 साली बांधलेले आहे. या मंदिरात शिवरायांची अश्वारूढ असलेली संगमरवरी मूर्ती बसवलेली आहे. शिवजयंतीला दरवर्षी इथून ज्योत आणली जाते. शिवरायांच्या मंदिरापासून पायऱ्यातून वरती जाताना उजवीकडे एक पूर्वेला तोड करून उभे असलेले महादेवाचे छोटेसे मंदिर आहे. पूर्णपणे दगडी बांधकाम असलेले हे मंदिर अत्यंत सुरेख आणि देखणे आहे.